नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्यांदा आपल्याला असं पाहायला मिळतं की टेक्नो त्याला डिपार्टमेंटकडून जो मेल आलेला असतो तो टीम तारिणीला वाचून दाखवत असतो आणि त्यामध्ये त्यांच्या नवीन जीपबद्दल म्हणजे जया जगदाळे मॅडमबद्दल सगळ्या डिटेल्स दिलेल्या असतात आणि टेक्नो त्याच टीम तारिणीला वाचून दाखवतो. आणि त्यावेळी आपले कमांडर आनंदाने म्हणतात म्हणजे जे जे मॅडम आपल्या नवीन चीफ असणार आहेत तर. आणि त्या ऐकून सगळेच जण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतात आणि मग कमांडर सांगायला सुरुवात करतात की या जे जे मॅडमसोबत मी काम केलं आहे आणि त्या आपल्या डिपार्टमेंटमधील एक उत्तम पोलीस ऑफिसर आहे. त्या जे ठरवतात ते करतात. आणि त्याचवेळी दुसरीकडे एंट्री झालेली असते आपल्या जे जे मॅडमची म्हणजे जया जगदाळे मॅडम यांची. त्या एका गुन्हेगाराचा पाठलाग करत असतात आणि जेव्हा त्या त्याच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा तो माणूस हसतच म्हणतो की तुला मला पकडायचं असेल तर बिनधास्त पकड, जेलमध्ये टाक. अगं उद्या मी तसाही सुटून बाहेर येणारच आहे, याआधी तरी वेगळं काय घडलंय? आणि त्यावेळी जे जे मॅडम हसतच म्हणतात की याआधी नाही पण आत्ता नक्कीच वेगळं काहीतरी घडणार आहे. आणि मग त्या सरळ त्यांची गन बाहेर काढतात त्या गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यासाठी. पण तो माणूस घाबरून म्हणू लागतो की नाही तू असं नाही करू शकत. आणि तितक्यात तिथे इतर काही पोलिसांची सुद्धा एंट्री होते. त्यामुळे या गुन्हेगाराला असं वाटतं की आता ही काहीच करू शकणार नाही. तो मोठमोठ्याने हसू लागतो. पण जे जे मॅडम हसतच म्हणतात की मी जे ठरवते ते करतेच. आणि त्या सरळ त्या गुन्हेगाराचा एन्काउंटर करतात. आणि जेव्हा इतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा त्या त्यांना सांगतात की याने माझ्यावर हात उचलला होता म्हणून एन्काउंटर केला असं लिहा सगळीकडे. आणि त्यावर तेही लोक हो म्हणतात. आणि त्यावेळी कमांडर याच सगळ्या गोष्टी टीम तारिणीला सांगत असतात. आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये जे जे मॅडमला भेटण्याची उत्सुकता निर्माण झालेली असते. त्याचवेळी दुसरीकडे आपला केदार ऑफिसमधील काम पटापट उरकत असतो जेणेकरून त्याला वेळेत डेनवर पोहोचता यावं. पण तितक्यात तिथे येतो युवराज आणि केदारला सांगतो की चल, ताईने आपल्याला तिच्या केबिनमध्ये बोलवले. त्यामुळे केदार थोडासा काळजीत पडतो पण पर्याय नसतो म्हणून तो तिकडे जायला निघतो. तितक्यात ऑफिसमधील एक एम्प्लॉई मुद्दाम युवराजला विचारतो की काय युवराज सर, तुम्ही तर खूपच लवकर ऑफिसमध्ये आलात, म्हणजे याआधी जे काही घडलं ते सगळं असंच का? आणि त्यावेळी युवराज तर खूप चिडतो. पण तितक्यात तिथे येते कौशिकी आणि मग हा माणूस तिच्यासमोर उगाचच नाटकं करायला सुरुवात करतो. कौशिकी विचारत असते की काय चाललंय इथे? आणि मग युवराज म्हणू लागतो की अगं ताई, महत्त्वाचं असं काही नाही. हे सर फक्त मला काळजीपोटी विचारत होते की युवराज सर, तुमची शिक्षा माफ झाली का? तुम्ही इतक्या लवकर इथे कसे काय आलात? आणि ते ऐकून कौशिकी चिडून म्हणते की तुम्ही लोक इथे काम करायला येता की चौकशी करायला? पण हा युवराज म्हणतो की अगं ताई नको चिडू, खरं तर मी इतक्या लवकर ऑफिसमध्ये परत आलोय म्हटल्यावर सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न निर्माण होणं अगदी साहजिक आहे. आणि मला ना त्या प्रश्नांची उत्तर द्यायला खरंच काहीच हरकत नाही. आणि मग त्यानंतर तो सगळ्या एम्प्लॉईजला सांगतो की माझ्याकडून जी चूक झाली होती ती मी मान्य केली, त्या बदल्यात ताईने मला शिक्षाही दिली. पण आता तिने मला माफ केलं आहे आणि म्हणूनच मी हे ऑफिस पुन्हा एकदा जॉईन केलं आहे. आणि मग कौशिकी सगळ्यांना आपापल्या कामाला जायला सांगते आणि युवराज केदारला तिच्या केबिनमध्ये घेऊन जाते. आणि मग त्यानंतर युवराजने शांतपणे जी काही परिस्थिती हँडल केलेली असते त्यासाठी कौशिकी त्याचं खूप जास्त कौतुक करते. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की टीम तारिणी सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे बाजूला काढून ठेवत असते जेणेकरून जे जे मॅडमने जर काही मागितलं तर ते त्यांना पटकन देता यावं, दाखवता यावं. त्याचवेळी दुसरीकडे कौशिकी युवीला आणि केदारला सांगते की मला गुलाबबद्दलची सगळी माहिती हवी. आणि ते ऐकून युवराजला घामच फुटतो. तो जरा घाबरूनच म्हणतो की अगं ताई, आता त्या गुलाबची माहिती जाणून घेऊन काय करायचं आहे तुला? तर केदारसुद्धा आश्चर्यानेच कौशिकीकडे पाहत असतो. तर ही कौशिकी म्हणत असते की तो गुलाब ना नॅशनल लेवलचा क्रिमिनल होता आणि तो नेमका कसा मारला गेला, का मारला गेला याची उत्तरं कोणाकडेही नाही आहेत. त्याच्या पास्ट लाईफबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे आपल्याला सगळी माहिती ही काढायलाच हवी. आणि त्यावेळी युवराज तर खूपच घाबरतो. त्याला तर ना अक्षरशः दरदरून घाम फुटलेला असतो. तर इकडे कौशिकी म्हणत असते की माझी खात्री आहे की त्या क्रिमिनलने म्हणजेच गुलाबने आपल्या स्पेशल क्राईम युनिटला काहीतरी सांगितलं असणार. आणि त्यावेळी केदारला शेवटच्या क्षणी गुलाब तारिणीला जे काय बोललेलं असतो ते आठवत असतं आणि तो मनाशी म्हणत असतो की गुलाब असं म्हणाला होता, जो या सगळ्याचा मास्टर माइंड आहे ना तो तुमच्याच आसपास आहे.
आणि तेच आठवून केदारच्या मनात चक्क कौशिकीविषयीच संशय निर्माण होतो, पण तो लगेचच तो संशय दूर सारतो. तर दुसरीकडे तो जो डॉक्टर कामत असतो तो दयानंदाला चेक करायला घरी आलेला असतो. दयाची तब्येत आता बऱ्यापैकी बरी असते आणि त्यावेळी तो कामत त्याला सांगत असतो की अरे बाबा आता नको टेन्शन घेऊ आणि त्या युवराजवर तर ना अजिबात चिडचिड करू नको, त्याला त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीने जगू दे. पण दया काका म्हणत असतात की अरे असं कसं, तो काय आता लहान आहे का, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या कळायला नको का. आणि आता काळजी ना मला कौशिकीची वाटते, कारण तिने डोळे झाकून त्या माणसावर विश्वास ठेवलाय. तर कामत डॉक्टर म्हणत असतात की तू नको काळजी करू, कौशिकी किती हुशार आहे माहिती आहे ना, त्यामुळे सगळं ठीक होईल. आणि मग तो तेथून निघून जातो. दया काकांना मात्र जरा काळजीच वाटत असते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की तो जो युवराज असतो ना, तो सतत वेगवेगळे विषय काढत असतो, जेणेकरून ही कौशिकी गुलाबच्या न्यूजमध्ये पडू नये, त्याची माहिती तिने जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये. तो म्हणतही असतो की अगं ताई, आपल्याकडे इतर किती मुद्दे आहेत, शेतकरी आहेत, रस्त्यांवरील खड्डे आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, आणि मग आपण ते सगळं सोडून या गुलाबच्या मागे का लागायचं. तर कौशिकी म्हणते युवराज, तू जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे, पण त्या गुलाबबद्दल माहिती मिळवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण तो एक नॅशनल क्रिमिनल होता. आणि त्यावेळी युवराज म्हणतो की हो ताई बरोबर आहे तुझं, पण तो माणूस मेलाय ना आता, मग आपण त्याची माहिती कुठून घेणार, कोण आपल्याला माहिती देणार. तर कौशिकी म्हणते स्पेशल क्राईम युनिट. आणि ते ऐकून केदार थोडासा काळजीत पडतो, पण कौशिकी ऐकायला तयार नसते. आणि मग त्यानंतर ती केदारला आणि युवीला त्यांचं काम लगेचच सुरू करायला सांगते. आणि जेव्हा ते तिच्या केबिनमधून बाहेर जातात तेव्हा ती एका वेगळ्याच माणसाला कॉल करते आणि म्हणते की मला स्पेशल क्राईम युनिटबद्दल सगळी माहिती हवी आहे, काही झालं ना तरी मला त्यांना भेटायचंच आहे. आणि मग त्यानंतर डेनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आपल्या चीफ म्हणजेच जे जे मॅडमची डेनमध्ये एंट्री झालेली असते. त्यांना पाहून, त्यांना भेटून संपूर्ण टीमला आनंद होतो. आणि मग त्यानंतर त्या जे जे मॅडम स्वतःची ओळख करून देतात आणि त्याचसोबत त्या रूममधील प्रत्येक कोपरा अगदी बारकाईने व्यवस्थितपणे पाहत असतात. त्यानंतर टीम तारीनीसुद्धा त्यांची ओळख करून देते. प्रत्येकजण आपापली खासियत सांगत असते आणि प्रत्येकाचं बोलणं त्या जे जे मॅडम अगदी कान देऊन ऐकत असतात. आणि मग त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की इथे तर 5च मेंबर्स आहेत, 6वा मेंबर नाही आहे. त्यामुळे त्या तारिणीला विचारतात की 6वा मेंबर कुठे, पण काय उत्तर द्यावं हे तिलाही समजत नाही. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जे जे मॅडम तारिणीला सांगतात की तू काहीही काळजी करू नको, तुझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुझी साथ देईल, लवकरच खरे गुन्हेगार जगाच्या समोर येतील. आणि ते ऐकून तारिणीमध्ये पुन्हा एकदा हिंमत येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब